नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मित्रांनो, आयुष्यात कधी ना कधी प्रत्येकाच्या वाट्याला संकट येतात. कधी पैशाचं संकट येतं, कधी घरातील अडचणी, कधी नोकरी चिंता, तर कधी अचानक एखादी मोठी समस्या समोर उभी राहते. तर तुम्हाला माहीतच आहे, की आपण सुद्धा आता अशीच एक काही कथा बघणार आहोत, की जिथे कशी संकटं येतात, कसं त्याला स्वामी साथ देतात, स्वामी कशी मदत करतात, चला आपण आता बघूया. अशा वेळी आपल्याला असं वाटत असतं, ज्यावेळेस आपल्याला संकट येतं, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं, आता मी यातून कसं बाहेर पडणार? मग अशा वेळेस काय होतं, की ज्यावेळेस आपल्याला अशी संकट येतात आणि आपण अशा वेळेस म्हणतो, की मी आता ह्याच्यातनं कसं बाहेर पडणार? त्यावेळेस स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये एक सुंदर असं सांगून ठेवलेलं आहे, की विश्वास आहे, की बाबा, की तुला आलेल्या परिस्थितीवर तू कशी मात करायची? स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये एक सुंदर विश्वास आहे. काय म्हणतात स्वामी? तुम्हाला मागच्याच कथेमध्ये मी सांगितलंय. एक सुंदर वाक्य स्वामी विश्वासाचं सांगतात, जे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज आपण अशीच एक भक्तीची कथा पाहणार आहोत, की ज्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे, तर ज्याच्यावर मोठं संकट आलं होतं, पण त्याने स्वामींवरील विश्वास हा काय केला होता, स्वामींवरील विश्वास कधीच सोडला नव्हता किंवा सोडला नाही. आणि मग काय केलं त्याने, की जसा स्वामींवरील विश्वास त्याने सोडला नाही, म्हणजे त्याचा स्वामींवर अढळ विश्वास होता. मग त्याच्यावरती जे संकट आलं, त्यावेळेस एकदा एक गोष्ट घडली. एक भक्त होता, तो स्वामी समर्थांची काय करायचा, मनापासून भक्ती करायचा किंवा आणि तो खूप भक्ती करायचा. रोज स्वामींचे पूजन करायचा. त्याचबरोबर नमस्कार करायचा, रामस्मरण करायचा, रोजच्या रोज नामस्मरण करायचा स्वामींचं. आणि स्वामींचं चिंतन, मनन केल्याशिवाय त्याचा एकही दिवस कधीच जात नव्हता. एक दिवस अचानक काय झालं माहितीये का? एक दिवस अचानक त्याच्यावर मोठं संकट आलं आणि त्याच्या व्यवसायात मोठं नुकसान झालं त्याला. आणि मग अशा वेळेस काय झालं, की अ, आपल्या घरातील परिस्थिती बिघडली. त्याचं सगळं आर्थिक स्थैर्य बिघडून गेलं. कर्जाचा डोंगर वाढत गेला त्याच्यामध्ये आणि मग तो खूपच चिंतेत पडला. आणि मग एके दिवशी काय झालं, तो स्वामींच्या चरणी बसला आणि काय म्हणाला, की डोळ्यात पाणी आणून म्हणाला, की "स्वामी, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. पण आता हे संकट माझ्या शक्तीच्या बाहेर गेलं आहे. आता मला काहीतरी मार्ग दाखवा." तो बराच वेळ स्वामींचं नामस्मरण करत बसला आणि तो तिथेच कंटिन्यू स्वामींचं नामस्मरण करत बसला असताना अचानक काय झालं, तो दिवस निघून गेला. त्या रात्री त्याला स्वामी समर्थांचं दर्शन झालं झोपेमध्ये, स्वप्नामध्ये. आणि मग स्वामींनी त्याला शांतपणे सांगितलं, "काळजी करू नकोस, संकटं मोठी आहेत, म्हणून घाबरू नकोस. तू तुझे कर्म प्रामाणिक करत राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव." अशाच वेळेस मग काय झालं, की स्वामी ज्यावेळेस त्याला विश्वासाने ह्या गोष्टी सांगत होते, त्यावेळेस काय झालं, की सकाळी उठल्यावरती भक्ताच्या मनामध्ये एक वेगळीच शांतता झाली होती. कारण त्याला कोण भेटलं होतं? स्वामींचं दर्शन झालं होतं. म्हणजे त्याची भीतीही दूर झाली होती. आणि मग अशा वेळेस काय झालं, की संकटं लगेच संपत नसतात. स्वामी म्हणत होते त्याला, म्हणजे त्या दृष्टांत दिला, पण त्याची भीती कमी झाली होती. त्याने पुन्हा मेहनत सुरू केली. ज्या लोकांचे पैसे देणे बाकी होते, त्यांच्याशी तो प्रामाणिकपणे बोलला, खर्च कमी केला आणि व्यवसाय सुधारण्यासाठी नवीन प्रयत्न सुरू केले. म्हणजे त्याच्या ज्या नोकरीमध्ये प्रॉब्लेम आले होते, परिस्थिती बिकट होती, हे सगळं सुधारण्यासाठी त्याने काय केले, तर प्रयत्न केले. मग काय झालं, मग कसा चमत्कार घडला, नक्की आपण बघूया आता पुढे. काही दिवसांनी त्याला अनपेक्षितपणे एक मोठी संधी मिळाली. कोणती संधी मिळाली, की ज्यामुळे त्याचा व्यवसाय पुन्हा उभा राहू लागला. हे कोणामुळे घडलं? स्वामींच्या नामस्मरणामुळे आणि स्वामींवरती असणारा अढळ आणि कठोर विश्वासामुळे. मग पुढे काय झालं, की ज्याच्यामुळे त्याचा व्यवसाय पुन्हा सुरू होऊ लागला. हळू-हळू त्याचे कर्ज कमी झाले आणि घरातील परिस्थिती देखील त्याची काय झाली, तर सुधारू लागली. जेव्हा त्याला जाणवलं, की आता आपलं सगळं व्यवस्थित होतंय, त्यावेळेस स्वामींनी संकट जादूने नाहीसं केलं नाही, असं त्याला कळलं. तर संकटातून बाहेर पडण्याची शक्ती, बुद्धी आणि योग्य मार्ग स्वामींनी त्याला दिला होता. म्हणजे काय स्वामींनी जादू केली होती का स्वप्नात येऊन? नाही, अजिबात नाही. पण त्याला त्या संकटातनं बाहेर पडण्यासाठी शक्ती दिली, बळ दिलं, बुद्धी दिली आणि योग्य मार्ग दाखवला.
मित्रांनो, आपल्याला आपल्या आयुष्यातही असेच काही होते. आपण सर्व स्वामींकडे प्रार्थना करतो आणि म्हणतो, "स्वामी माझं संकट दूर करा." म्हणतो, तुम्ही म्हणत असाल. प्रत्येकजण प्रत्येकाच्या देवावरती विश्वास असतो. ज्या देवाचं नामस्मरण करतात त्यांना आपल्या आलेल्या संकटाबद्दल ज्यावेळेस आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, तेव्हा आपण नक्कीच म्हणतो, की "माझे संकट देवा दूर कर." आणि ज्यावेळेस आपण स्वामींना सांगतो, की "माझं संकट स्वामी दूर करा." पण कधी-कधी स्वामी संकट लगेच दूर करत नाही. कारण काय असतं, की ते भक्ताची परीक्षा सुद्धा बघत असतात. पण मात्र संकट जरी स्वामींनी दूर केलं नाही, तरी स्वामी आपल्याला त्या संकटातून संकटाशी लढण्याची आणि त्या संकटातनं बाहेर पडण्याची हिंमत आणि मार्ग नक्कीच दाखवत असतात. जिथे आपल्याला मार्ग दिसत नाही, तिथे एखादी नवी दिशा दाखवण्याचं काम मात्र स्वामी करत असतात. स्वामी लगेच चमत्कार करतात का? नाही. आणि ज्यावेळेस तुमचा मार्ग तुम्हाला दिसत नाही, तेव्हा स्वामी समर्थ एक नवी दिशा दाखवतात ना, तिथेच तुमचा नवीन मार्ग, नवीन आयुष्य सुरू होत असतं. जिथे आपण हार मानतो ना, तिथे ते आपल्या मनामध्ये विश्वास निर्माण करतात, की "तू हार मानू नको, घाबरू नकोस. तू करणारा आहेस, तुझ्याकडनं होणार आहे. तू हे संकट पार करणार आहेस." हे स्वामी आपल्याला विश्वास देतात. आणि म्हणूनच संकटाच्या वेळी घाबरून जाऊ नका. कधीही डगमगू नका. स्वामी समर्थांना हाक मारा. मनापासून हाक मारा. नक्कीच स्वामी तुमच्या मदतीला धावून येतील. मनापासून स्वामींचं नामस्मरण करा आणि त्यांच्याबरोबर तुमचे प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न चालू ठेवा. तुमची कर्म प्रामाणिक असू द्या. नक्कीच स्वामी तुम्हाला मदत करणार. कारण भक्ती म्हणजे फक्त चमत्काराची वाट पाहणे नाही. भक्ती म्हणजे स्वामींवर विश्वास ठेवून स्वतःचं कर्म प्रामाणिकपणे करत राहणं, हेच भक्तीचा एक असा खोल आणि सखोल एक म्हणून सांगून ठेवलेला अर्थ आहे. म्हणजे भक्ती फक्त स्वामींवर विश्वास ठेवून करायची नाही, तर तुम्ही स्वतःचं कर्म प्रामाणिकपणे करत राहा. त्या कर्मामध्ये कुठेही गल्लत करू नका. चुकीचा मार्ग वापरू नका. चुकीच्या पद्धतीने वागू नका. आपणही संकटात असाल तर आज एकदा मनापासून म्हणा, की "श्री स्वामी समर्थ माझ्यावर कृपा करा. मला योग्य मार्ग दाखवा आणि संकटाशी लढण्याची शक्ती द्या." म्हणजेच काय, की जर तुम्ही सुद्धा कुठल्या संकटात असाल, तर नक्की तुम्ही स्वामी समर्थांना मनापासून हाक मारा आणि म्हणा, "देवा, मी संकटामध्ये आहे, पण मला संकटाशी मुक्त करण्यासाठी तुम्ही मला मार्ग दाखवा, योग्य दिशा दाखवा. मी माझी कर्म प्रामाणिकपणे करत राहणार आहे." आणि त्याच वेळेस काय होतं बघा, मनामध्ये तुमच्या वेगळी चलबिचल होते आणि मनाचा विश्वास दृढ होतो. स्वामी तुमच्या तुमच्या मनाला शांती देतात आणि तुमच्या घरावर कृपाछाया ठेवतात आणि प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याची तुम्हाला काय करतात? शक्ती देतात. आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवणाऱ्या आपल्या सर्व प्रिय व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला आवडला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपापल्या मित्र-मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला मी आणखीनही एक गोष्ट सांगणार आहे, की जसं की स्वामींनी याच्यामध्ये एक उदाहरण सांगितलं होतं, की एक गणेश नावाचा एक माणूस होता. म्हणजे त्याच्या स्वतः त्याच्यामध्ये घडलेला हा चमत्कार होता. गणेश नावाचा जो एक व्यक्ती होता, तो व्यक्ती असा होता, की तो स्वामींची खूप भक्ती करायचा. एक दिवस तो नोकरीनिमित्ताने बाहेर चालला होता आणि ज्यावेळेस तो बाहेर चालला होता ना, त्यावेळेस जाताना गाडी घेऊन चालला होता फोर व्हीलरने. त्यावेळेस अचानक त्याची गाडी ही दरीमध्ये कोसळते आणि दरीत कोसळल्यामुळे तो खूप उंचवर खोलवर दरीमध्ये पडतो आणि ज्यावेळेस तो दरीमध्ये पडतो ना, त्यावेळेस त्याला काहीही समजत नाही. त्यावेळेस तो स्वामी फक्त स्वामी समर्थ असं म्हणत असतो. तुम्हाला माहीत असेल की नसेल मला माहीत नाही ही गोष्ट, पण स्वामी त्याच्या मदतीला वेळेत धावून येतात. आणि मग ज्यावेळेस त्या गणेश नावाच्या व्यक्तीची गाडी दरीत कोसळते ना, त्यावेळेस तो नामस्मरण करतो, "स्वामी, स्वामी." तो स्वामींचा खूप भक्त असतो. अशा वेळेस एक गरीब माणूस येतो आणि त्याला एका त्या ह्याच्यातनं दरीतनं बाजूला काढतो. तिथेच तो आजूबाजूला राहत असतो. तो बाजूला काढतो आणि बाजूला काढल्यावर त्याला बाजूला घेतो आणि तो त्याचे उपकार म्हणजे त्याला आपण थँक म्हणतो ना, तसे उपकार मांडण्यासाठी तो बघतो. तर ज्यावेळेस तो बघतो ना पाठीमागे वळून, की तो माणूस कुठे आहे म्हणून, तर तो माणूस गायब झालेला असतो. तो माणूस तिथे नसतोच. म्हणजे म्हणजे प्रत्यक्षात झालेला हा स्वामींचा चमत्कार आहे आणि किती म्हणजे वेगळं आपल्याला आपण एखाद्या देवाचं नामस्मरण करतो आणि एका एका मनापासून ज्यावेळेस त्या देवाला आपण हाक मारतो ना, त्यावेळेस आपला देव आपल्यासाठी धावून येत असतो आणि तसंच त्या गणेश या व्यक्तीच्या बाबतीमध्ये झालं आणि अक्षरशः तो व्यक्ती गायबच झाला. तिथे आला पण आणि त्याला मदत पण केली. त्याला बाहेरही काढलं संकटातनं आणि त्याला बाहेर काढून तो निघून गेला. त्याला त्याचे आभार बघण्यासाठी त्याने मान पाठीमागे वळवली, तर त्याला कोणीही दिसलेलं नाही. कोणीही नव्हतं तिथे. म्हणजे
साक्षात स्वामींनी दिलेला त्याला तो चमत्कार होता, हा साक्षात्कार होता. पण तो त्याचं कर्म प्रामाणिकपणे करत होता. त्याचं कर्म प्रामाणिक होतं, त्याचा अढळ विश्वास होता म्हणून स्वामींनी त्याला दर्शन दिलं. तुम्ही सुद्धा स्वामींचे भक्त असाल तर नक्कीच स्वामींना कमेंटमध्ये मला मनापासून श्री स्वामी समर्थ असं लिहा. कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी